श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान सांगतायत, कोण भगवान? कपिल महामुनी भगवान हे सांगतायत आपल्या आईला म्हणजे मातेला, हे माते, अशा प्रकारे ज्यांच्या प्रेरणेमुळे गुणांची अव्यक्त प्रकृतीमध्ये गती उत्पन्न होते त्या भगवंतालाच काल असं म्हणतात. परत एकदा समजून घ्या. ज्याच्या प्रेरणेमुळे, प्रेरणा देणारा कोण? तो मूळ पुरुष किंवा आदिनारायण किंवा विराट पुरुष, त्याची प्रेरणा. त्यामुळं काय होतं? गुणांमध्ये किंवा अव्यक्त असणाऱ्या प्रकृतीमध्ये कार्य करण्याची एक गती प्राप्त होते. त्या गतीलाच भगवंताचा काळ असं म्हणतात. काळ म्हणजे वेळ, काळ म्हणजे मैं समय हूँ, हे जे महाभारतामध्ये नेहमी असायचं पूर्वी, मैं समय बोल रहा हूँ, नाही का? हा जो समय आहे किंवा काळ आहे, जे वेळ आहे, हा वेळ किंवा काळ हे त्या भगवंताचं स्वरूप आहे. ते कसं आहे? तर भगवंताच्या प्रेरणेमुळे हे तीन गुण जे आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजेच अव्यक्त असणाऱ्या प्रकृतीमध्ये एक प्रकारची कर्म करण्याची किंवा संपूर्ण या विश्वाचं कार्य घडून आणण्याची एक गती प्राप्त होते किंवा त्याला एक विशिष्ट लय असते, नाही का? एक गती म्हणा किंवा त्याला लय म्हणा, ती प्राप्त होते आणि त्यालाच भगवंतांनाच काळ असं म्हणतात. जे आपल्या मायेच्या द्वारे सर्व प्राण्यांमध्ये जीवरूपाने आणि बाहेर कालरूपाने व्याप्त असतात. म्हणजे बघा की हा भगवंत जो आहे तो सर्व मायेच्या द्वारे, म्हणजे मायेने निर्माण केलेल्या पंचमहाभूतांच्या आणि तीन गुणांच्या या मिश्रित असणाऱ्या देहाद्वारे, त्या देहामध्ये आतमध्ये तो कसा असतो? तर भगवंताचा अंश, म्हणजेच जीव, म्हणजेच कणभर आत्मा. तो जो भगवंत आहे त्याला परमात्मा म्हणायचं, म्हणजे सर्वात मोठा आत्मा, परम आत्मा, परमात्मा. आणि त्या आत्म्याचे आपण सगळे तुकडे किंवा अंश किंवा कण म्हणून आपण सगळे आत्मा किंवा त्याला दुसरा शब्द जीवात्मा असा वापरतात. म्हणजे भगवंत जो असतो तो परमात्मा आणि त्याचे अंश असणारे आपण सगळे जीवात्मा. तर हा जीव जो आहे तो प्रत्येक देहाच्या, प्रत्येक प्रकृतीच्या आतमध्ये असतो आणि प्रकृतीच्या आणि देहाच्या बाहेर तो सर्वव्यापी असतो. तो काळ या रूपाने सर्वव्यापी असतो आणि म्हणून हे काळ नावाचं 25वं तत्त्वसुद्धा आहे असं काही माणसं त्याप्रमाणे मानतात. काही माणसं काळाला हिशोबात धरत नाहीत, ते 24 तत्वानेच कार्य घडतं असं म्हणतात आणि काही माणसांचं मत आहे 25 तत्वांनी. असो, आपण दोन्ही मतांचा अभ्यास केलेला आहे. पुढे म्हणतात, जेव्हा त्या परमपुरुषाने जीवांच्या अदृष्टानुसार, अदृष्ट म्हणजे काय? प्रत्येकाचं पूर्वसंचित किंवा पूर्वकर्म कार्यप्रवण झालेल्या समस्त जीवांचे उत्पत्तीस्थान असणाऱ्या मायेमध्ये चैतन्यरूपी आपले स्वतःचे वीर्य स्थापित केले आणि म्हणून तेजोमय असं महत्त्व उदयाला आलं. आणि या महत्त्वालाच वासुदेव असं तत्त्व म्हणतात. आता हे वासुदेव नावाचं जे तत्त्व आहे ते सत्वगुणमय, स्वच्छ, शांत आणि भगवंताच्या उपलब्धीचं म्हणजेच अस्तित्वाचं स्थानरूपी चित्त आहे.
आणि म्हणून ते महत्त्व आहे आणि त्यालाच वासुदेव असं म्हणतात. वासुदेव म्हणजे वसुदेवाचा पुत्र म्हणून वासुदेव असं एक भगवान गोपालकृष्णाचं नाव आहे. भगवंताच्या आईवडिलांचं नाव वसुदेव आणि देवकी. त्या वसुदेवांचा पुत्र म्हणून वासुदेव असं एक भगवंताचं म्हणजे गोपालकृष्णाचं नाव आहे. त्या वासुदेवाचा आणि याचा काही संबंध नाही. हा जो वासुदेव आहे हा त्या महत्त्वापैकी एक आहे आणि म्हणून वासुदेव या शब्दाचा अर्थ वसुदेवाचा मुलगा हा कृष्णाच्या संदर्भात घ्यायचा आणि भगवंताच्या संदर्भात भगवंताचं नाव वासुदेव जे आहे ते या काळाच्या आणि या मायेच्या स्वरूपामध्ये हे घ्यायचं. आता इथे वासुदेव याची जागा कुठली, त्याचं स्थान कुठलं, तर ते चित्तामध्ये आहे असं आपण मानतो. म्हणून हा वासुदेव जो आहे तो प्रत्येक जीवाच्या चित्तामध्ये म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे जे 4 अंतःकरणाचे भाग आहेत त्यातला जो चित्त नावाचा तिसरा भाग आहे त्या भागामध्ये हा भगवंत उपलब्ध असतो असं आपण मानतो. स्वाभाविक अवस्थेमध्ये ते अत्यंत स्वच्छ असतं, अविकारी असतं आणि शांत असतं असं ते चित्त. महत्त्वाच्या क्रियाशील होण्याने त्यापासून क्रियाशक्ती प्रधान असा अहंकार उत्पन्न झाला. आता हे समजून घ्या, हे महत्त्व जे आहे नाही का 25 तत्वांचं जे महत्त्व बनतं त्या महत्त्वामध्ये मी करता आहे किंवा मी अमुक एक गोष्ट केली हे जे कार्य घडवून आणण्याचं कर्तृत्व घडलं जातं त्यालाच अहंकार असं म्हणतात. आणि तो 3 प्रकारच्या अहंकारामध्ये विभागला जातो. त्याच्यामध्ये 3 कोणते भेद आहेत. पहिला आहे वैकारिक. वैकारिक याचा अर्थ विकारांच्या प्रभावाप्रमाणे वैकारिक. दुसरा आहे तेजस आणि तिसरा आहे तामस. अशा 3 प्रकारचा अहंकार हा निर्माण होतो. या अहंकारापासूनच मन, इंद्रिये आणि पंचमहाभूते यांची निर्मिती झाली असं मानलं जातं. या अहंकारालाच काही माणसं संकर्षण भगवान असंही म्हणतात. संकर्षण म्हणजे आकर्षण घेणारा आणि 1000 मुख असलेला अनंत असणारा असा हा अनंत देव किंवा त्यालाच संकर्षण असं म्हणतात. वैकारिक नावाचा जो अहंकार असतो त्याच्यापासून मन हे तत्व उत्पन्न झालं आणि या मनाची देवता नाही का, मनाचा इंद्रियाचा, मन हे इंद्रिय समजलं जातं त्यामुळे मनाच्या इंद्रियाचा जो अधिष्ठाता आहे किंवा मन नावाचं आपलं जे इंद्रिय आहे त्याची जी देवता आहे त्या मनाची देवता म्हणून अनिरुद्ध भगवान असं म्हटलं जातं. म्हणून मनावर ताबा कुणाचा असतो तर त्या अनिरुद्ध नावाच्या भगवंताचा असतो असं इथं यांनी सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात तेजस अहंकार जेव्हा कर्तृत्व रूपाने क्रियाशील होतो त्याच्यापासून बुद्धी निर्माण होते आणि वस्तूंचं स्फुरण जाणवणं आणि इंद्रियांच्या कामामध्ये त्यांना सहाय्य करणं हे बुद्धीचं कार्य आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ना बुद्धी काय करते, निर्णय घेते काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. आणि म्हणून निर्णय घेण्याची ही जी क्षमता आहे म्हणजेच कार्य जे घडून येतं ते कार्य योग्य आहे का अयोग्य आहे हा निर्णय करण्याचं जे सामर्थ्य आहे ते या बुद्धीमध्ये येतं. पुढे म्हटलं आहे आपल्या मनाची एक वृत्ती असते, त्या वृत्तीमध्ये अनेक प्रकारचे भेद निर्माण होतात आणि वृत्तीभेदांमुळेच आपल्या मनामध्ये संशय निर्माण होतात किंवा
विपरीत ज्ञान किंवा विक्षिप्त असं काहीतरी घडून येतं. त्याच्यानंतर निश्चय करणं किंवा डळमळीत असणं, हे सुद्धा मनाच्या ज्या अवस्था आहेत. त्याच्यानंतर स्मृती म्हणजे लक्षात ठेवणं, आणि निद्रा झोप ही सगळी बुद्धीची लक्षणं आहेत. बघा, बुद्धी जेव्हा तल्लख असते तेव्हा बुद्धी ज्ञान ग्रहण करण्याचं आणि त्याच्यावर विचार करण्याचं आणि योग्य अयोग्य काय आहे हे ठरवण्याचं कार्य बुद्धी करते. बुद्धी निश्चय करते. बुद्धी स्मृती म्हणजे साठवून ठेवण्याचं काम करते. आणि बुद्धीमध्ये निद्रा म्हणजे झोप, म्हणजे ज्यावेळेला बुद्धीचं काम थांबतं किंवा बुद्धी शांत होते तेव्हाच मनुष्याला झोप लागते. आणि जोपर्यंत बुद्धीचं काम चालू आहे तोपर्यंत आपण जागृती अवस्थेमध्ये असतो. आता तेजस अहंकारामध्ये इंद्रियसुद्धा अंतर्भूत आहेत. त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय मगाशीच आपल्याला सांगितलं. पुढे म्हणतात, कर्म करणं ही प्राणांची आणि ज्ञानबुद्धीची शक्ती होय. बघा, आपल्या या देहाकडून जे काही कर्म घडलं जातं ते कर्म कसं घडतं, तर आपल्या शरीरामध्ये 5 प्राण आहेत, ज्याला आपण पंचप्राण म्हणतो. त्या 5 प्राणांची नावं अशी तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी म्हणून. आपण नैवेद्य दाखवताना जो मंत्र म्हणतो की नाही, पाणी फिरवतो, ओम प्राणाय स्वहा, ओम व्यानाय स्वहा, ओम अपानाय स्वहा, ओम उदानाय स्वहा, ओम समानाय स्वहा, असं म्हणून आपण मंत्र म्हणून ते पाणी फिरवतो नैवेद्य दाखवताना. आता तुमच्या लक्षात आलं का, ही 5 नावं जी आपण घेतली, प्राणाय स्वा, व्यानाय स्वा, अपानाय स्वा, उदानाय स्वा, समानाय स्वा, ब्रह्मणे स्वाहा, असं 6वं नाव पण आपण घेतो. असा हा मंत्र म्हणून आपण त्या नैवेद्याच्या ताटाभोवती किंवा शिऱ्याचा प्रसाद असलेल्या वाटीभोवती आपण जे पाणी फिरवतो आणि भगवंताला नैवेद्य दाखवतो, तो भगवंत म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून आपल्याच शरीरामध्ये असणाऱ्या प्राणाचे हे 5 भाग आहेत, किंवा प्राणाचं कार्य घडून आणणाऱ्या या 5 शक्ती आहेत. आणि म्हणून आपण प्राणाय स्वहा म्हणजे प्राण, व्यानाय स्वहा व्यान, उदानाय स्वहा उदान, समानाय स्वहा समान आणि व्यान, प्राणाय स्वा, व्यानाय स्वा, अपान अपान. म्हणून प्राण, व्यान, अपान, उदान आणि समान. प्राण, व्यान, अपान, उदान, समान हे पंचप्राण. आणि पंचप्राणामध्ये सत्वगुणी प्रधान असं जे ब्राह्मण स्वरूप असतं, त्या ब्राह्मणाला सुद्धा तृप्त व्हावं म्हणून आपण नैवेद्य दाखवतो. म्हणून ब्रह्मणे स्वाहा, किंवा 5 प्राण मिळून जे परब्रह्म तयार होतं त्या ब्रह्मणे स्वाहा, त्या ब्राह्मण्याला, त्या ब्रह्माला आपण तो नैवेद्य दाखवतो. म्हणून आपल्या या निर्जीव रूपी असणाऱ्या शरीरापासून कार्य करून घेण्याची जी शक्ती आहे, किंवा ज्याला आपण भगवंताचा अंश म्हणतो, किंवा ज्याला आपण जीव म्हणतो, आत्मा म्हणतो, त्या आत्म्याचे 5 भाग आहेत, त्याला पंचप्राण असं म्हणतो. आणि ते 5 प्राण आणि ज्ञान ही बुद्धीची शक्ती आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर मगाशी मी तुम्हाला सांगितलं, पंचमहाभूत ही तामस अहंकारापासून निर्माण झाली, नाही का? 3 प्रकारचे अहंकार आहेत, वैकारिक, तेजस आणि तामस. त्यातला तामस जो अहंकार आहे, त्या तामस अहंकारापासून पंचमहाभूत आणि त्यांच्या तन्मात्रा, आकाश, आकाशाचा शब्द, त्याच्यानंतर वायू, वायूचा आहे स्पर्श, त्याच्यानंतर तेज म्हणजे अग्नी, अग्नीचा आहे रूप, शब्द स्पर्श रूप, त्याच्यानंतर पाणी, पाण्याचा आहे नाही का रस, हा तन्मात्रा, आणि पृथ्वी त्याचा आहे गंध म्हणजे वास.
अशा प्रकारे 5 महाभूते आणि त्या 5 महाभूतांच्या तन्मात्रा आणि त्या तन्मात्रा म्हणजेच त्या ज्ञानेंद्रियांचे ते विषय. म्हणून शब्द ही तन्मात्रा आकाशाची आहे आणि शब्द हा त्या ज्ञानेंद्रियाचा विषय आहे आणि शब्द आपल्याला कान ऐकू देतं आणि म्हणून कानामुळे आपल्याला शब्द ऐकू येतो. म्हणून आकाशाची जी तन्मात्रा शब्द, तो शब्द म्हणजे कानाचा विषय. लक्षात आलं आता तुमच्या? हे कसं एकमेकांशी जोडलेलं आहे बघा. आकाश, त्याची तन्मात्रा शब्द आणि तो शब्द आपल्याला कळण्यासाठी इंद्रिय दिलं आहे ते कान. म्हणून कानामुळे आपल्याला शब्द ऐकू येतो. शब्द हे आकाशाचं तन्मात्रा आहे आणि तन्मात्रा ते पंचमहाभूत आणि ते ज्ञानेंद्रिय, अशा या जोड्या आहेत. त्याच्यानंतर दुसरं जे आहे नाही का, वायूचा स्पर्श आणि स्पर्श आपल्याला त्वचेमुळे जाणवतो. त्याच्यानंतर तेज म्हणजे अग्नीचं रूप आणि रूप डोळ्यामुळे. त्याच्यानंतर पाण्याचं रस आणि रस जिभेमुळे. आणि पृथ्वीचा गंध नाकामुळे. अशा प्रकारे या सगळ्या जोड्या आहेत आणि हे प्रकृती तत्व आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.